नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भारतामधील बऱ्याच भागांमध्ये धनत्रयोदशीपासून दिवाळी सुरू होते. धनत्रयोदशी ही जीवनातील विपुलता म्हणजेच अबंडन्सचा अनुभव घेण्यासाठी आहे. आपल्याकडे अनंत गोष्टी आहेत, अनलिमिटेड पॉसिबिलिटी आहेत आणि याची जाणीव विकसित करण्यासाठी जणू सर्व काही आपल्याच जवळ आहे या भावनेमुळे संपन्नता अजून जास्त वाढते. त्यामुळे संपन्नतेचा आणि संतुष्टीचा भाव महत्त्वाचा आहे. जे काही तुम्हाला आवश्यक आहे ते तुमच्या जवळच आहे असे समजा. जे गरजेचे आहे ते प्राप्त होत राहील. रोंडा बार्नेच्या द सिक्रेट म्हणजे द लॉ ऑफ अट्रॅक्शन या पुस्तकात सांगितलेले आहे, त्याच्या हजारो वर्ष अगोदरपासून आपण या सिक्रेटचा वापर करत आलेलो आहोत. त्यामुळेच तर का भारत शेकडो वर्षापासून संपन्नतेच्या शिखरावर होता का? होय, कदाचित असेलही. ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कोणतेही यश हे आपल्या प्रयत्नांबरोबरच कृपा असेल तरच प्राप्त होते. मग ते शैक्षणिक असो, शारीरिक असो, मानसिक असो, राजकीय, लॉटरी किंवा खेळामध्ये असो. ज्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त करता ते निव्वळ कृपेमुळेच प्राप्त होते. जेव्हा एखाद्याला त्याचे विस्मरण होऊन तो अहंकार करतो तेव्हा त्याचे अधःपतन होते. म्हणूनच ध्यानात राहू दे की जे काही यश मिळते ते ईश्वरी कृपेमुळेच. का बरं अफाट मेहनत आणि प्रयत्न करणारा प्रत्येकजण यशाच्या शिखरावरती पोहोचत नाही? कदाचित या कृपेच्या अभावामुळेच? तुम्हीच विचार करा. चला तर धनत्रयोदशी कधी सुरुवात झाली त्या समुद्र मंथनेच्या कथेकडे जाऊयात आणि पाहूयात की का बरं समुद्र मंथन या दिवशी झालं आणि त्यातून काय मिळालं. महर्षी दुर्वासांच्या शापामुळे स्वर्गामधून ऐश्वर, धन, वैभव, समृद्धी अशा सर्व शुभ गोष्टींचा अंत झाला होता. त्यावेळी सर्व देवी देवता विष्णूंकडे पोहोचले. त्यांनी देवतांना राक्षसांसह समुद्र मंथन करण्यास सांगितले. समुद्र मंथनातून दैवी रत्न निघतील, अमृत निघेल आणि जो अमृत सेवन करेल तोच अमर होईल असं सांगितलं. मग देवतांनी ही गोष्ट असुरांचा राजा बळी याला सांगितले. अमृत आणि दिव्य रत्ने ऐकून राजा बळीनेही समुद्रमंथन करण्यास सहमती दर्शवली. वासुकी नागाची दोरी समुद्रमंथनासाठी बनवली गेली आणि मदरांचल पर्वताच्या मदतीने त्यांनी समुद्रमंथन सुरू केले. मंथनातून एकूण 14 मुख्य रत्न बाहेर आली. मंथनाच्या शेवटी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. म्हणूनच या दिवसास धन्वंतरी जयंती असंही म्हटलं जातं. समुद्र मंथन कथेचा संदेश हा आहे की वाईट विचारापासून दूर करण्यासाठी आपण आपल्या मनाचे मंथन केले पाहिजे आणि या मंथनातून काय बाहेर येते ते आपण पाहूच. जेव्हा आपण मनाचे मंथन करतो तेव्हा विषासारख्या गोष्टीही बाहेर येतात. शिवजींनी हलाहल विष कंठामध्ये धारण केले, शरीरात उतरू दिले नाही. वाईट गोष्टी मनात येऊ देऊ नका हाच संदेश आहे. वाईट गोष्टी शक्य तितक्या लवकर बाहेर टाकल्या पाहिजेत. समुद्र मंथनातून एकूण 14 रत्न बाहेर आली. या सर्व रत्नांमध्ये जीवन व्यवस्थापनाची सूत्रेही शिकता येतात. या सूत्रांचा अवलंब केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख शांती राहते. तर जाणून घेऊयात या समुद्र मंथनातून कोणती रत्न बाहेर आली आणि त्याचा संदेश काय आहे. समुद्र मंथनातून सर्वप्रथम जे बाहेर पडले ते म्हणजे जहाल हलाहल नावाचे विष बाहेर पडले. त्याच्या तीव्र ज्वाळांमुळे सर्व देव दानव जळू लागले. त्यावेळी सर्वांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली. देव दानव आणि सर्व सृष्टींच्या रक्षणासाठी शंकरांनी हे विष प्राशन केले. विषामुळे शंकरांचा कंठ निळा झाला. त्यामुळे भगवान शंकराला नीलकंठ असेही म्हणतात. जेव्हा भगवान शंकर विष पीत होते तेव्हा त्याचे काही थेंब पृथ्वीवरती पडले आणि हे थेंब साप, विंचू यासारख्या विषारी प्राण्यांनी प्याले, म्हणूनच ते विषारे झाले. पण यातून संदेश म्हणजे मनाचे मंथन केल्यानंतर सर्वप्रथम वाईट विचार विषासारखे बाहेर पडतात आणि या वाईट गोष्टी तुमच्या मनात येऊ देऊ नका आणि त्यांचा लगेच त्याग करा. त्यानंतर जहल विषानंतर समुद्र मंथनातून कामधेनू गाय बाहेर आली. ही गाय ऋषीमुनींना देण्यात आली. जसं देवांमध्ये श्री विष्णू, सरोवरामध्ये समुद्र, नद्यांमध्ये गंगा, पर्वतामध्ये हिमालय, भाविक भक्तांमध्ये नारदमुनी आणि तीर्थक्षेत्रांमध्ये केदारनाथ श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे कामधेनूला गायीच्या प्रजातीत सर्वश्रेष्ठ मानलं जातं. आणि यातील संदेश म्हणजे वाईट विचार तुम्ही ज्यावेळेला मनातून काढून टाकता त्यावेळी मन कामधेनूसारखे पवित्र आणि निर्मळ होते. कामधेनूनंतर समुद्र मंथनातून बाहेर आला उच्छेश्रवा नावाचा अश्व बाहेर आला. हा अत्यंत उच्च दर्जाचा अश्व होता. पांढऱ्या रंगाच्या या अश्वामध्ये आकाशात उडण्याची देखील क्षमता होती. हा घोडा दानवांचा राजा बळीला मिळाला. बळीराजाच्या मृत्यूनंतर मात्र हा घोडा देवांचा राजा इंद्राला प्राप्त झाला. यातून संदेश म्हणजे मन जेव्हा इकडे तिकडे भटकते तेव्हा ते या घोड्याच्या गतीने वाईटाकडेच जाते. त्यामुळे मनावरती नियंत्रण ठेवले पाहिजे. त्यानंतर
समुद्र मंथनातून पांढऱ्या रंगाचा अद्भुत हत्ती बाहेर आला. या हत्तीमध्ये आकाशात उडण्याची क्षमता होती. देवांचा राजा इंद्र याने हा हत्ती आपले वाहन म्हणून स्वीकारला. यातील संदेश म्हणजे ऐरावत हत्ती हे बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. जेव्हा मन वाईटापासून मुक्त असेल तेव्हाच आपली बुद्धी शुद्ध होईल आणि विचार चांगले झाल्यास मनही शुद्ध होते. त्यानंतर कौस्तुभ मणी बाहेर आला. सर्व दागिने आणि रत्नांमध्ये कौस्तुभ रत्न देखील समुद्र मंथनातून प्राप्त झाले. हे रत्न इतके दिव्य होते की त्याचा प्रकाश सर्वत्र पसरला. हे रत्न भगवान विष्णूंनी स्वतः धारण केले. यामधील संदेश म्हणजे हे रत्न भक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा मनातून वाईट विचार काढून टाकले जातात, बुद्धी शुद्ध होते, तेव्हा मन भक्तीमध्ये गुंतू शकते आणि भक्ताला कौस्तुभ मणीप्रमाणे देवाच्या हृदयामध्ये स्थान मिळते. त्यानंतर बाहेर आला तो कल्पवृक्ष. कल्पवृक्ष हा दैवी औषधी वृक्ष आहे. यात अनेक आजार बरे करण्याची ताकद आहे. हा वृक्ष देवांचा राजा इंद्राला प्राप्त झाला. इंद्राने हिमालय पर्वताच्या उत्तर दिशेला सुराकानन नावाच्या ठिकाणी कल्पवृक्षाची लागवड केली. यामधील संदेश म्हणजे कल्पवृक्ष हे सर्व इच्छा पूर्ण करणारे वृक्ष होते. मनाचे मंथन करताना इच्छा बाजूला ठेवा. ज्याप्रमाणे देवतांनी समुद्र मंथनापासून कल्पवृक्ष स्वर्गापासून दूर ठेवले. त्यानंतर आल्या त्या अप्सरा आणि रंभा. समुद्र मंथनातून सुंदर अशा अप्सरा बाहेर पडल्या. त्याचे रंभा असे नामकरण करण्यात आले. त्या देवांना प्राप्त झाला. रंभा ह्या इंद्राच्या दरबारातील प्रमुख नर्तकी बनल्या. आता यामधील संदेश म्हणजे रंभा म्हणजे वासना आणि लोभ याचे प्रतीक मानले जाते. आपण कामवासना आणि लोभ यासारख्या वाईट गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे, तरच मनाला शांती मिळते. त्यानंतर आली ती लक्ष्मी माता. भगवान विष्णूंच्या आदेशाने समुद्र मंथन केलं गेलं. लक्ष्मी मातेला परत मिळवणं हा भगवान विष्णूंचा समुद्र मंथनामागील प्रमुख उद्देश होता. कारण जेव्हा विष्णू विश्वाच्या पालनपोषणामध्ये व्यस्त होते तेव्हा लक्ष्मी माता खोल समुद्रात लीन झाली होती. समुद्र मंथनातून लक्ष्मी माता पुन्हा बाहेर आली आणि तिने स्वतः भगवान विष्णूंची निवड केली. यामधील संदेश म्हणजे देवी लक्ष्मीला सर्व देवता, दानव, ऋषी आणि मुनींना घेऊन जायचं होतं, परंतु तिने विष्णूची निवड केली. जिथे धर्म आणि कर्म असेल तिथे लक्ष्मी असेल हा देवीचा संदेश आहे. वारुणी. समुद्र मंथनातून ज्या मद्याची उत्पत्ती झाली त्याला वारुणी असं म्हटलं जातं. विष्णूंच्या आदेशानुसार वारुणी दानवांना मिळाली. यामध्ये संदेश म्हणजे दारू एक वाईट व्यसन आहे. व्यसन माणसाला वाईटाकडे घेऊन जाते, त्यापासून दूर राहावे. त्यानंतर चंद्राची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली. चंद्राची उत्पत्ती पाण्यापासून झाली असल्यामुळे त्याला जलकारक असं मानलं जातं. भगवान शंकराने आपल्या जटांमध्ये चंद्राला स्थान दिलं. यामधील संदेश म्हणजे जेव्हा आपले मन सर्व वाईटापासून दूर होते तेव्हा आपल्याला चंद्रासारखी शीतलता आणि शांतता प्राप्त होते. त्यानंतर प्राप्त झाला तो पांचजन्य शंख. समुद्र मंथनातून एक दुर्मिळ शंख बाहेर आला. त्याला पांचजन्य शंख म्हटलं जातं. हिंदू धर्मामध्ये या शंखाला विशेष महत्त्व आहे. हा शंख भगवान विष्णूंना मिळाला. त्यामुळे हा शंख जिथे असतो त्या ठिकाणी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता वास करतात असं म्हटलं जातं. आणि यामधील संदेश म्हणजे शंख हे विजयाचे प्रतीक मानलं आहे. मनाला शांती लाभली तरच आपण खऱ्या अर्थाने विजय मिळवू शकतो. त्यानंतर बाहेर येते ते पारिजातक वृक्ष. समुद्र मंथनाच्या वेळी एक वृक्ष बाहेर पडला, त्याला पारिजातक वृक्ष म्हणून ओळखलं गेलं. या वृक्षाला स्पर्श जरी केला तरी शरीराचा थकवा दूर होत असे. पूजेच्या वेळी या वृक्षाची फुलं देवाला वाहणं शुभ मानलं जातं. पारिजातकाचा उपयोग संधिवातासारख्या सर्व आजारांवरती रामबाण औषध म्हणून केला जातो. त्यामुळे यातील संदेश म्हणजे मन ज्यावेळेला शांत होते त्याला आपल्या शरीराचा सर्व थकवा निघून जातो. समुद्र मंथनामधील 13वे आणि 14वे रत्न म्हणजे धन्वंतरी आणि अमृत कलश. समुद्र मंथनाच्या वेळी देवराज इंद्राच्या प्रार्थनेच्या शेवटी भगवान धन्वंतरी कृष्ण वर्णामध्ये 4 हातांनी अमृत कलश भरलेले सोन्याचे भांडे घेऊन प्रकट झाले. देवांचे वैद्य ते बनले. देवांचे वैद्य हे पद आणि अमरावती हे त्यांचे निवास बनले. जेव्हा पृथ्वीवरती मानव अत्यंत व्याधीग्रस्त झाला तेव्हा इंद्राची प्रार्थना स्वीकारून भगवान धन्वंतरी काशीचा राजा झाला. दिवोदासच्या या रूपामध्ये ते पृथ्वीवरती अवतरले आणि त्यांनी धन्वंतरी संहिता या नावाचा आयुर्वेदाचा मूळ ग्रंथ लिहिला. आयुर्वेदाचे मूळ आचार्य सुश्रुतमुनी यांना धन्वंतरीजीकडूनच या शास्त्राची शिकवण मिळाली होती. भगवान धन्वंतरी स्वतः अमृत कलश घेऊन प्रकटले. ज्या अमृतासाठी समुद्र मंथन केले होते तेच अमृत शेवटी बाहेर आले. अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवामध्ये वाद झाला होता. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि प्रथम देवतांना अमृतपान करायला दिले. अशी ही पुराणातली कथा आहे. आता यामधून संदेश हाच की जेव्हा वाईट विचार आपल्या मनातून काढून टाकले जातात
तेव्हा आपल्याला भक्तीचे अमृत आणि देवांची कृपा मिळते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. सर्व वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादात कडुनिंबाच्या पानाचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती ही अमृतापासून झाली आहे आणि धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे यातून प्रतीत होते. कडुनिंबाची 5-6 पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभवच नाही असं मानतात. कडुनिंबाचं एवढं महत्त्व आहे, म्हणूनच या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. आता आपण पाहिलं होतं की धनत्रयोदशी म्हणजे संपत्तीचा दिवस. याचा अर्थ विपुलतेचा, अबंडन्सची भावना जाणवणे आणि जे जे आवश्यक आहे ते ते येईलच याची खात्री बाळगणे. म्हणजेच आत्ताच्या भाषेमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन, द सिक्रेट. आपल्याला आयुष्यात मिळालेले सर्व आशीर्वाद लक्षात ठेवा आणि त्याबद्दल कृतज्ञता बाळगा. आपण कमावलेली सर्व संपत्ती समोर ठेवायची आणि त्या विपुलतेचा अनुभव घ्यायचा. ही परंपरा. जेव्हा तुम्हाला कमतरता जाणवते तेव्हा उणीव वाढत जाते, पण जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष विपुलतेकडे लावता तेव्हा विपुलताही वाढते. अर्थशास्त्रामध्ये चाणक्य म्हणतात, धर्मस्य मूलम अर्थः, म्हणजे समृद्धी हे धार्मिकतेचे मूळ आहे. जसं तेलाचा दिवा जळण्यासाठी वात अर्धवट तेलात बुडवावी लागते. जर वात पूर्णपणे तेलात बुडली असेल तर ती प्रकाश आणू शकत नाही. जीवन हे दिव्याच्या वातीसारखेच आहे. आपण जगत असले पाहिजे आणि तरीही त्याच्यापासून अस्पर्श राहावे लागते. जर तुम्ही जगाच्या भौतिकवादामध्ये बुडून गेलात तर तुम्ही तुमच्या जीवनात आनंद आणि ज्ञान आणू शकत नाही. या जगात राहूनही आणि तरीही सांसारिक पैलूमध्ये न बुडून जाता आपण आनंद आणि ज्ञानाचा प्रकाश बनू शकतो. दिवाळी म्हणजे आपल्या जीवनातील ज्ञानाच्या प्रकाशाचे स्मरण. या दिवशी केवळ घरे सजवण्यासाठीच नव्हे तर जीवनातील हे गहन सत्य सांगण्यासाठी दिवे लावले जातात. त्यामुळे प्रत्येक हृदयामध्ये शहाणपण आणि प्रेमाचा दिवा लावा आणि प्रत्येक चेहऱ्यावर तेजोमय हास्य आणा. दिवाळीला दीपावली असंही म्हणतात, ज्याचा शाब्दिक अर्थ दिव्यांच्या रांगा असा होतो. जसे जीवनाचे अनेक पैलू आणि अनेक टप्पे आहेत आणि जीवन पूर्णपणे व्यक्त होण्यासाठी आपण त्या प्रत्येकावरती प्रकाश टाकणे महत्त्वाचे आहे. दिव्याच्या पंक्ती तुम्हाला आठवण करून देतात की जीवनाच्या त्या प्रत्येक पैलूकडे तुमचे लक्ष आणि ज्ञानाचा हा प्रकाश आवश्यक आहे. जसं प्रत्येक माणसामध्ये काही चांगले गुण असतातच आणि तुम्ही लावलेला प्रत्येक दिवा या चांगल्या गुणाचेच प्रतीक आहे. काही लोकांमध्ये सहनशीलता असते, तर काहींमध्ये प्रेम, काहींमध्ये शक्ती आणि काहींमध्ये उदारता असते, तर काही लोकांमध्ये एकत्र आणण्याची क्षमता असते. तर तुमच्यातील सुप्त मूल्ये दिव्यासारखीच आहेत. फक्त एक दिवा लावून समाधानी होऊ नका, तर 1000 दिव्यांचा प्रकाश तयार करा. अज्ञानाचा अंधार घालवण्यासाठी तुम्हाला अनेक दिवे लावावे लागतील. आपल्या स्वतःमध्ये सुद्धा त्या बुद्धीचा दिवा लावून ज्ञान प्राप्त करून घ्या आणि तुम्ही तुमच्या अस्तित्वाचे सर्व पैलू जागृत करा. ते प्रज्वलित करून जागृत केले की ती दिवाळी असते. दिवाळी म्हणजे वर्तमानात असणे. म्हणून भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यकाळातील चिंता सोडून द्या आणि क्षणामध्ये जगा आणि त्या क्षणामध्ये जगा. वर्षभरात झालेली भांडणे आणि नकारात्मकता विसरण्याची ही वेळ आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही मिळवलेल्या बुद्धीवरती तुम्ही प्रकाश टाकता आणि नवीन सुरुवातीचे स्वागत करता. उत्सव हा चैतन्याचा स्वभाव आहे. प्राचीन ऋषीमुनींनी प्रत्येक उत्सवामध्ये पवित्रता आणली, जेणेकरून आपण या क्रियाकलापांच्या गर्दीमध्ये लक्ष गमावू नये. ते पाळणे म्हणजे केवळ ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आहे. त्यामुळे या उत्सवामध्ये खोली येते. आपले सर्व हिंदू सण हे सनातन धर्मांच्या त्या तत्वांची आठवण करून देतात आणि ही तत्वे तुमच्या आयुष्यामध्ये कधीही लागू होऊ शकतात. तुम्हाला सणांची वाट पाहण्याची गरज नाही. फक्त ती वृत्ती आणि दृष्टिकोन जुळवून घ्या आणि मग ते तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये लागू करा. ते तुमचेच आहे. तुम्हाला दिवाळीची ही तत्वे नक्कीच आत्मसात करायची आहेत, कारण तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अबंडन्स अट्रॅक्ट करायला हे शिकवतं. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे अबंडन्स, विपुलतेची जाणीव विकसित करण्यावरती केंद्रित आहे. मुबलक प्रमाणामध्ये असणे आवश्यक असलेले मुख्य घटक कोणते? ते म्हणजे कृतज्ञता, द पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. या दिवशी आपण घर पूर्णपणे स्वच्छ आणि ताजेतवाने करतो आणि त्यानंतर लक्ष्मीची म्हणजे संपत्तीची देवी आणि भगवान कुबेरांची पूजा करतो. या दिवशी सोने, चांदी आणि नवीन भांडी खरेदी करणेही शुभ असते. ते घरात आणा. महालक्ष्मी आणि धन्वंतरी यांना अर्पण करा, कारण आजचा दिवस तुमचा भाग्याचा उत्सव साजरा करण्याची आणि तुमच्या जीवनामध्ये तिच्या विपुलतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आता आध्यात्मिकतेबद्दल पाहू. या दिवशी आपली काय बरं आध्यात्मिक भावना असली पाहिजे
हे आई, तुम्हाला दिलेल्या संपत्तीबद्दल मी खूप कृतज्ञ आहे आणि माझ्या कौतुकाचे प्रतीक म्हणून मी आज तुझ्यासमोर सोन्याचा, चांदीच्या भांड्याचा किंवा जे काही देऊ इच्छितो ते अर्पण करत आहे, अशी प्रार्थना आपण करतो. आणि आपण सांगतो की आज मी परत नव्याने वचन देतो की तुम्ही मला दिलेली सर्व संपत्ती सुज्ञपणे खर्च करण्याची तुम्हाला बुद्धी आणि शक्ती दे. माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी, आध्यात्मिकता उभारण्यासाठी आणि या मानवतेच्या मोठे हित करण्यासाठी मला मदत कर. आई, कृपा करून मला औदार्याने आशीर्वाद द्या आणि लोभाची भावना दूर करा. कृतज्ञता आणि विपुलतेची भावना दूर कर. आपल्या ऋषीमुनींनी कृतज्ञतेच्या भावनेवरती लक्ष केंद्रित करून दिवाळी सणाची सुरुवात का केली? आपल्या जीवनात आधीपासूनच असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञतेची भावना अजून चांगले भाग्य परत परत आकर्षित करते. हे भाग्य आणि संपत्ती स्वतः लक्ष्मी देवीच आहे. जेव्हा तुमच्या मनात ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञतेची भावना असते, तेव्हा तुमची परिस्थिती अजून चांगली चांगली बनत जाते आणि नवनवीन दैवी शक्तीही तुम्हाला प्राप्त होतात. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये चमत्कार आणि दैवी अनुभवही यायला लागतात, हे तुमच्या लक्षात येते. ग्रॅटिट्यूडमध्ये म्हणजेच कृतज्ञतेमध्ये निर्णयासाठी जागा नसते, म्हणून जुने विचार नाहीसे होतात आणि सर्व काही संधी म्हणून आणि कृपेच्या भावनेने पूर्णपणे फुलतं. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल कृतज्ञतेची वृत्ती आल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही आपल्याला वरदानासारखी वाटते. कृतज्ञतेची ही वृत्ती आपले अंतःकरण उघडते आणि लक्ष्मीच्या 8 रूपांच्या संपत्तीची विपुलता आकर्षित करण्याची शक्यता जास्त आणते. ऋषींचे हे अंतर्ज्ञान आधुनिक विज्ञानानेही सिद्ध केले आहे. प्राचीन ऋषी ज्यांनी उपासनेचे मार्ग विकसित केला आणि सुंदर क्षण हे प्रक्षेपणाची शक्ती आणि आपला जीवन अनुभव तयार करण्याची त्यांची भूमिका त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणली. आपण आपल्या विचारांद्वारे आणि आपल्या विचारांमध्ये जे ठेवतो आणि त्यानुसारच आपल्याला पुढचे अनुभव येत असतात आणि जीवनामध्ये नवनवीन प्रगतीचे चमत्कार होत असतात. आधुनिक विज्ञान, क्वांटम फिजिक्स, न्यूरोसायन्स आणि एपिजेनेटिक्सच्या अभ्यासाद्वारे आता आपल्या प्राचीन ऋषींचे हे ज्ञान वैज्ञानिकदृष्ट्या सिद्धही करत आहे. आपले विचार हे विद्युत कंपने निर्माण करतात आणि तुमच्या भावनांच्या तीव्रतेच्या म्हणजे चुंबकीय क्षेत्राच्या आधारावरती तो अनुभव स्वतःकडे आकर्षित करता. अशा प्रकारे तुम्ही तुमचे जगच निर्माण करत असता. यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा म्हटलं जातं. आपण पाहतो की आपण आपल्या जीवनाकडे, स्वतःकडे काय आकर्षित करतो ही आपली निवड आहे. आपले विचार आणि आपल्या भावनांवर जागरूकता लागू करून आपल्या जीवनामध्ये खरोखरच आपल्याला काय हवे आहे हे आम्ही अधिक जाणीवपूर्वक प्रकट करू शकतो. आज तुमच्या जीवनातील परिस्थिती काय आहे, तुम्ही काय नेमकं प्रकट करत आहात आणि तुम्हाला खरोखर काय हवे आहे याच्याशी ते पूर्णपणे अलाइन किंवा संलग्न आणि जोडलेले आहे का याची तुम्ही जाणीव करा. तुम्हाला तुमच्या जीवनातील जर परिस्थिती बदलायची असेल तर हे पाऊल नक्कीच उचला. यासाठी तुम्ही कृतज्ञ असणे सर्वात जास्त आवश्यक आहे. कृतज्ञ असणे ही विपुलतेचे किंवा अबंडन्सचे जीवन प्रकट करण्याची पहिली पायरी आहे आणि त्यानंतर स्वतःला अपग्रेड करण्यासाठी तुम्ही तुमचे कोणते विचार आणि विश्वास बदलले पाहिजेत तेही ओळखा. तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी काय हवं आहे ते विचार करा, ते अनुभवा आणि ते प्रत्यक्षात आणा. ज्याला आध्यात्मिक ज्ञान नाही त्याच्यासाठी दिवाळी वर्षातून एकदाच येते, पण शहाण्यांसाठी दिवाळी हा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक दिवस असतो. त्यामुळे शहाणे व्हा. लक्षात ठेवा, ही वृत्ती तुमच्या जीवनामध्ये रुजवण्यासाठी तुम्हाला दिवाळीच्या पहिल्या दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही. त्यामुळे आत्ता सुरुवात करा. चला चला तर धनत्रयोदशीच्या या दिवसापासून सुरुवात करूया ग्रॅटिट्यूडची. म्हणजे प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगा आणि तुमच्या जीवनामध्ये झालेले आमूलाग्र बदल पहा आणि आपले जीवनच बदललेले पहा.